आज आपण लवंगादी वाटी हा एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत। आपल्याला माहित आहे की सर्दी आणि खोकला ही 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य लक्षणे आहेत। खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी या छोट्या गोळ्या खूप प्रभावी आहेत। लवंगादी वाटी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे घटक आणि त्याचे फायदे पाहूया। लवंग म्हणजे लवंगाच्या झाडाच्या फुलांच्या कळ्या। लवंग हा एक मसाला आहे जो चव वाढवतो आणि आरोग्य फायदे देखील देतो। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात, बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि बरेच काही करण्यास मदत करतात। लवंगाचे अनेक फायदे आहेत, जसे हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचनक्रिया सुधारते, तणाव कमी करते, दातांचे दुखणे कमी करते आणि सर्दी खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते। काळी मिरी हा एक मसाला आहे। हे शरीरात एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते। अतिसारावर उपचार करण्यासाठी काळी मिरीला प्राधान्य दिले जात नाही। सर्दीसाठी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे। भेडाला संस्कृतमध्ये बिभत्की म्हणून देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ आहे रोगांपासून दूर ठेवणारा। भेडा त्याच्या अँटीमायक्रोबियल आणि अँटी ॲलर्जिक गुणधर्मांमुळे खोकला आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहे। भेडा पावडर मधासोबत घेतल्याने खोकला दूर होण्यास मदत होते। खदिरा, ज्याला कठ्ठा किंवा काळा कच्चू म्हणून ओळखले जाते, हे एक पानझडी वृक्ष आहे जेथे झाडाची लाकूड आणि साल औषधी हेतूंसाठी मूल्यवान आहे। आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये खदिरा ही सर्वात जास्त वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे। हे त्वचा आणि श्वसनाच्या समस्या, दंत आरोग्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते आणि त्यात शक्तिशाली तुरट गुणधर्म आहेत जे रक्तस्राव विकार बरे करण्यात मदत करतात। लवंगादी वाटी तयार करण्यासाठी आवश्यक मोजमाप आहेत: 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून लवंग पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून काळी मिरी पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून बेहडा पावडर, 30 ग्रॅम किंवा 6 टीस्पून खदिरा पावडर। आता आपण अर्क बनवण्याची पद्धत पाहूया। सर्वात प्रथम आपण 1 टेबलस्पून बाबुलक्वाथ झाडाचा अर्क घेऊया। 160 ml किंवा 2.5 कप पाणी घालून या द्रव्य पदार्थाला आपण ढवळून घेऊया। हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळवा। गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या। हे मिश्रण असे दिसले पाहिजे। आता आपण लवंगादी वाटी बनवण्याची प्रक्रिया बघूया। सर्वात प्रथम आपण 2 टीस्पून लवंग पावडर घालूया। त्यात आपण 2 टीस्पून काळी मिरी पावडर घालूया। त्यात आपण 2 टीस्पून बेहडा पावडर घालूया आणि 6 टीस्पून खदिरा पावडर घालूया। आणि या सर्व मिश्रणामध्ये आपण बबुलक्वाथची अर्क टाकून चांगल्यापैकी ढवळून घेऊया। या मिश्रणाच्या लहान गोळ्या करा। गोळ्या अंदाजे 200 मिलीग्रॅम ते 250 मिलीग्रॅम असाव्यात। या गोळ्या 12 तास तापमानावर ठेवल्या जाऊ शकतात। नंतर तुम्ही गोळ्या रेफ्रिजरेट करू शकतात आणि 2 आठवडे साठवून ठेवू शकतात। प्रत्येक लवंगादी वाटी मुलांना दिवसातून 2 वेळा दिली जाऊ शकते। धन्यवाद।